नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. लॉकडाऊन 5 हा आजपासून देशात लागू करण्यात आलेला आहे, पण त्यात बदल झालेला आहे. आता अनलॉक 1 असं केंद्र सरकार म्हणत आहे, तर राज्यात मिशन बिगिन अगेन अशा अंतर्गत लॉकडाऊन 5 शिथिल करण्याचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, दोन्ही सरकारांनी ही वस्तुस्थिती जाणली आहे की कोरोना आपल्या जागी राहील, कोरोनाचा संसर्गही होईल, पण अर्थचक्र फिरली पाहिजे. त्यासाठी उद्योगधंद्यांना, एकूणच व्यवहारांना टप्प्याटप्प्यानं का होईना चालना मिळाली पाहिजे. आणि त्यातून मग केंद्र सरकारनं अनलॉक 1 किंवा राज्य सरकारनं मिशन बिगिन अगेन असं म्हणत कार्यक्रम जारी केलेला आहे. त्या अंतर्गत बाजारपेठा, दुकानं आणि व्यवहार हळूहळू त्याला मोकळीक देऊन चालना देण्याचा प्रयत्न होणार आहे. तसंच खरीपाचा जो हंगाम येतो आहे त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी भरीव अशा योजना केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं सुद्धा आणण्याच्या ठरवलेल्या आहेत. उद्योगधंद्यांसाठी आधीच राज्य सरकारनं बरीच पावलं उचललेली आहेत. आता पुन्हा अधिक योग्य पद्धतीनं पावलं उचलून उद्योगधंद्यांना चालना देण्याचा मानस हा व्यक्त करण्यात आलेला आहे. आपण एकूणच पुन्हा पेटवा मशाली, पुनश्च हरिओम असं जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतायत किंवा केंद्र सरकारची तीच इच्छा दिसते, त्याचवर आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत कृषी अभ्यासक, शेतकरी नेते विजय जावंदिया आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आणि आमदार राम कदम आहेत. याशिवाय आपल्यासोबत डिक्कीचे अध्यक्ष उद्योजक मिलिंद कांबळे सुद्धा आहेत. मी सुरुवातीला विजय जावंदिया यांच्याकडे जातो. लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट फर्स्ट. विजय जावंदिया, MSPच्या अर्थात आधारभूत किमतीच्या 1.5 पट भाव किंवा दर कृषी मालाला देऊ असा पुनरुच्चार पुन्हा एकदा केंद्र सरकारनं केलेला आहे. केंद्र सरकार म्हणतंय पोस्ट करोनाच नाही तर करोना काळातच हा जो खरीपाचा हंगाम आहे, हा जो मान्सून आहे यंदाचा, त्यातनं जी शेती होणार आहे तेव्हा शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. PM किसान योजना असेल त्यातून सुद्धा भरीव मदत करण्याचा मानस आज व्यक्त झालेला आहे. विजय जावंदिया. मला असं वाटतंय की त्या घोषणा होतात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात मंदी आलेली आहे आणि आज जो 5,550 रुपये कापसाचा हमीभाव आहे तो शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. आणि पूर्ण वर्षभर मंदी होती आणि कोरोनाने तर इतकी मंदी केली की आता 4,500 रुपयाच्या वरती कोणी व्यापारी चांगल्यात चांगला कापूस घ्यायला तयार नाही आहे. आणि CCIनी किंवा नाफेडनी रिजेक्ट केलेला कापूस 2,500-3,000 रुपयाला शेतकऱ्यांना विकावा लागतो आहे. जी काही माहिती आलेली आहे ती की पुढच्या वर्षीचा कापसाचा हमीभाव 5,800 रुपये राहणार आहे, म्हणजे जवळपास 250 रुपयांनी वाढणार आहे. पण आजचा 5,550च नाही मिळाला तर पुढच्या वर्षी 5,800 मिळेल. आणि शेतकऱ्यांचा सगळा कापूस पहिल्या बोंडापासून शेवटपर्यंतचा कापूस सरकार विकत घेईल याची काय खात्री आहे? तेच प्रश्न तुरीचा आहे की तुरीचा हमीभाव 5,800 आहे आणि 5,200 5,000 मध्ये विकावी लागते आहे. हरभऱ्याची तीच परिस्थिती आहे. 4,800 हरभऱ्याचा भाव आहे, 4,000ला हरभरा खपत नाही आहे. मक्याची तर परिस्थिती आणखीन वाईट आहे की 2,000 रुपये क्विंटल मका गेला होता कोरोनाच्या आधी आणि आज तो 1,000-1,200 रुपयाला जात नाही आहे. त्याच्यामुळे MSPच्या 1.5 पट नाही तर A2FLच्या 1.5 पट जे काही हमीभाव जाहीर केलेले आहेत, C2+50 नाही, पण ते भावसुद्धा यावर्षी मिळालेले नाहीत. आणि माझं मन दुखतं याच्याकरता आहे की ते पुढच्या वर्षीही मिळणार नाही आहेत. पण त्याच्याकरता संपूर्ण खरेदीची व्यवस्था आम्ही खरीपाच्या पिकाची, सर्व पिकांची हमीभावाची करू असं स्पष्टपणे आश्वासन हे दिल्ली सरकारने दिलं पाहिजे आणि राज्य सरकारकडनं आम्ही ते राबवून घेऊ हे करायला पाहिजे. आशिषजी, मी तुम्हाला आणखीन एक सांगतो, टाळाटाळ कशी होते आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही व्यापाऱ्यांना गावात जाऊन खरेदी करण्याची आता परवानगी दिलेली आहे. चांगली गोष्ट आहे.
ते व्यापारी गावात जातील आणि विकत घेतील. विनोबा भावे तर हेच म्हणायचे की गावाचं गोठाण ही आपलं बाजार असलं पाहिजे, तिथे शेतकऱ्यांनी जाऊन आपला माल ठेवला पाहिजे, शहरातल्या लोकांनी येऊन घेतला पाहिजे, नाही भाव परवडला तर आपल्या घरी घेऊन जाता येईल, चांगली गोष्ट आहे ना. पण हा जो व्यापारी गावात गेलेला आहे, हा व्यापारी हमी किमतीच्या कमी किमतीत विकत घेणार नाही, याचं काहीतरी बंधन करण्याची गरज आहे की नाही. पण त्याच्याबद्दलची स्पष्टता नाही आहे. बाजार समितीचा कायदा रद्द करणार, एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट रद्द करणार, फ्युचर मार्केट, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, या सगळ्या गोष्टी आहेत. पण या देशामध्ये जो शेतमाल आयात होतो, तो आयात शेतमाल हमी किमतीच्या कमी किमतीत आयात होईल असंही धोरण जाहीर होत नाही आहे. परवा मला मुंबईवरनं एका पत्रकाराचा फोन आला की आता वखार महामंडळात शेतकऱ्यांचा माल ठेवण्याची सोय आहे आणि वखार मंडळाच्या पावतीवर कर्ज मिळणार आहे. अहो, ही तर जुनीच योजना आहे. बाजार समितीच्या गोडाऊनमध्ये ठेवून सुद्धा पावतीवर 70% हमी किमतीचे बँकेकडनं पैसे मिळत होते. नवीन योजना काहीच नाही आहे. पण मी गोडाऊनमध्ये माझी तूर किंवा हरभरा ठेवला आणि ऑफ सीझनमध्ये मी तो बाजारात आणला, तेव्हा मला हमी किमतीच्या कमी किंमत मिळणार नाही याची काही गॅरंटी नवीन सरकारने केली आहे का, राज्य किंवा केंद्राने? तर ती सुद्धा नाही आहे. हे झालं हमी भावाचं. आता दुसरं कर्जाचं. ऑगस्टपर्यंत कर्ज भरण्याची सोय दिलेली आहे. आता ऑगस्टमध्ये शेतकऱ्यांजवळ, खरीपाची शेती करणाऱ्यांजवळ पैसे कुठनं येणार आहे तो? यावर्षी त्या शेतकऱ्याची नियमित कर्जदारांचे फोन मला येतात की आम्ही नियमित कर्ज भरत होतो कारण बिनव्याजी कर्ज मिळत होतं 1 लाखाचं. आता आमची यावर्षी ताकद नाही राहिली नियमित कर्ज भरण्याची, आम्ही थकीत होणार आहोत. हे जे थकीत झालेले शेतकरी आहेत यांना काही बँका कर्ज देणार नाही आहेत. आमचे मुख्यमंत्री म्हणतात की ज्यांना 2 लाखाच्या कर्जमाफीत ज्यांचा नंबर लागलेला आहे पण त्यांचे पैसे आम्ही भरले नाही, त्यांची गॅरंटी आम्ही घेतो आणि बँकेने कर्ज द्यावं. पण जे जुने शेतकरी कर्जमाफीत आले नाहीत, जे नवीन थकीत झालेले आहेत, या सगळ्यांना यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन कर्ज देण्याची गरज आहे खरीपाची. नाही तर ते खरीप कसा उभा करतील? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आशिष भाऊ, मी तुमच्या माध्यमातून इथेच मांडून ठेवतो आता, की आमची पोरं शहरातनं गावात परत आलेली आहेत. ही शहरातनं कमाई करून गावात पैसा पाठवायची. यांचे आई वडील 2, 4, 5 एकराचे जे शेतकरी होते ते त्या पैशाने आपलं कुटुंबही चालवायचे आणि शेती उभी करायचे. आता ती पोरच गावात आलेली आहे, त्यांचा शहरात येणारा पैसा बंद झालेला आहे. कुटुंब कसं पोसणार, शेती उभी कशी करणार, कारण त्यांना बँकेतनं कर्ज मिळतच नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे काही उपाय करायला पाहिजे ते उपाय होत नाही, हे दुःख आहे. आणि म्हणून मी 2च मागण्या सुरुवातीला करून ठेवतो, आपण पुढे चर्चा करूया. एक ही की जुने थकीत, नवीन थकीत या सगळ्यांना या वर्षीच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये बिनव्याजी खरीपाचं पीक कर्ज देण्याचे ताबडतोब आणीबाणीची परिस्थिती म्हणून आदेश देण्यात यावेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही की रोजगार हमी योजनेमध्ये पेरणीपासून कापणीपर्यंतच्या कामाचा समावेश करावा. मी मोदीजींना आणि उद्धव ठाकरेजींना विनंती करतो की कमीत कमी कोरडवाहू शेतकऱ्यांकरता तरी हे करावं. या 2 गोष्टी केल्या तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला प्राणवायू मिळेल असं माझं मत आहे. ठीक आहे विजय जावंदिया, खरं तर पुनश्च हरिओम होऊ शकेल. ठीक आहे विजय जावंदिया, सर्वात मोठा प्रश्न हा आहे तो पीक कर्जाचा. या पीक कर्जाबाबतीतलं गांभीर्य अजूनही राज्य सरकारला कळत नाही आहे. नवं जुनं किंवा पुनर्गठनाचा सुद्धा विषय हा ऐरणीवरती आलेला आहे. बँका नवं कर्ज तर देत नाहीच, पण जे थकीत कर्ज आहे किंवा जे पुनर्गठन करणारं कर्ज आहे त्या बाबतीत सुद्धा मोठी हेळसांड चाललेली आहे. त्यात हे कोरोनाचं संकट आहे. मी दीपक भातुसे यांच्याकडे जातो, आमचे प्रतिनिधी आहेत. दीपक, लॉकडाऊन 5 किंवा लॉकडाऊन 5 केंद्र सरकार घोषित करणार आहे किंवा केंद्र सरकार 30 जूनपर्यंत लॉकडाऊन 5 ठेवणार आहे. रेड झोन किंवा नॉन रेड झोनमध्ये केंद्र सरकार काही कठोर निर्बंध लादणार आहे आणि तसंच काही ठिकाणी शिथिलतासुद्धा आणणार आहे. हे माहीत असताना सुद्धा राज्य सरकारची ही भूमिका दिसली की आपण वेगळ्या पद्धतीनं लॉकडाऊनची अंमलबजावणी केली पाहिजे. अर्थचक्र हे पुन्हा वेगानं फिरलं पाहिजे. जे गेल्या वेळेससुद्धा राज्य सरकारने केलं की ग्रीन झोन, ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात उद्योगधंद्यांना चालना देण्याचं, आणि यावेळेस राज्य सरकार म्हणतं आहे की मिशन बिगिन अगेन या अंतर्गत शिथिल जास्त करायच्या गोष्टी टप्प्याटप्प्याने करायच्या, जेणेकरून व्यवहारांना गती मिळेल
अर्थचक्र पुन्हा सुरू होईल. या कामी राज्य सरकारनं राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याची गरज होती, ती या मिशन बिगिन अगेन मधून दिसते का? खरं तर लॉकडाऊन संपवण्याचा हा पहिला टप्पा असं म्हणावं लागेल, कारण राज्य सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांनी काल जी भूमिका मांडली की लॉकडाऊन पास नाहीये, आता हे मिशन बिगिन अगेन आहे, म्हणजे नवी सुरुवात आपण करतो एक प्रकारे. यापूर्वी गेल्या जवळपास 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. तर केंद्र सरकारने यापूर्वी ज्या गाईडलाईन्स दिल्या त्या गाईडलाईन्सनुसार महाराष्ट्रामध्ये ते व्यवहार सुरू आपण केले नव्हते. म्हणजे आपण पूर्ण काळजीने आणि सावधानतेने प्रत्येक पाऊल टाकत होतो. गेल्या 2 महिन्यामध्ये म्हणजे जो चौथा लॉकडाऊन होता त्या चौथ्या लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारने खरं तर अनेक बाबतीत शिथिलता दिली होती, मात्र महाराष्ट्राने ही शिथिलता महाराष्ट्रामध्ये दिली नव्हती. आपला लॉकडाऊन जो होता तो कायम होता. म्हणजे उद्योगधंदे केवळ सुरू होते आपल्याकडे काही प्रमाणात, आणि तेही अति कडक अटी टाकून ते उद्योगधंदे सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली होती. आणि इतर जे व्यवहार होते, दुकानं असतील किंवा इतर लोकांना बाहेर फिरण्याची मुभा असेल, ही महाराष्ट्राने आतापर्यंत दिली नव्हती आणि आता ही पहिल्यांदा 3 जून पासून मिळणार आहे. हा लॉकडाऊन सुद्धा म्हणजे 5व्या लॉकडाऊनमध्ये जे टप्पे राज्य सरकारने पाडलेले आहेत, 3 जून, 5 जून आणि 8 जून असे 3 टप्पे पाडलेले आहेत. आणि 3 टप्प्यांमध्ये प्रत्येक बाबतीत थोडी थोडी शिथिलता राज्य सरकार देणार आहे. आणि ही सुरुवात असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. सुरुवात का, तर राज्य सरकारचं आता अर्थचक्र खऱ्या अर्थाने हालायला सुरुवात होईल. जे लहान उद्योजक होते किंवा लहान दुकानदार होते, गेले 2 महिन्यापासून ते शांतपणे हातावर हात ठेवून बसलेले, त्यांचे व्यवहार आता काही प्रमाणात सुरू होतील. कारण सर्व प्रकारे व्यवहार सुरू करण्यास सुद्धा मुभा दिलेली नाहीये. लहान दुकानं सुरू करण्यास जेव्हा परवानगी दिली तेव्हा तिथे सुद्धा काही अटी सरकारने टाकलेल्या आहेत की एका मार्गावर दोन्ही बाजूला जर दुकान असतील तर एक दिवस या बाजूची दुकानं उघडतील, एक दिवस समोरच्या बाजूची दुकानं उघडतील. ही सुद्धा अट राज्य सरकारने ठेवलेली आहे. पण काही प्रमाणात का होईना या दुकानदारांना आपले व्यवहार सुरू करता येतील आणि त्याच्यामुळे राज्याचा आर्थिक गाडा सुद्धा पुढे सरकेल. यापूर्वी अनेकदा मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की आपण व्यवहार सुरू करूया, मागणी केली होती. अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर राज्यातून इतर जिल्ह्यांमध्ये लोकांना जे जायचंय, मुंबईमध्ये अडकलेले बरेच लोक आहेत, पुण्यात अडकलेत, ठाण्यात अडकलेत, विविध शहरांमध्ये जे लोक अडकलेले आहेत त्या लोकांना आपल्या आपल्या गावी जायचंय. मंत्रिमंडळातला प्रत्येक मंत्री मुख्यमंत्र्यांना सांगतोय की या लोकांना आपल्या गावी जाऊ द्या, मात्र मुख्यमंत्री हा निर्णय घेत नाहीयेत. हा कोरोनाचा प्रसार जो आहे तो शहरातून खेडेगावात जायला अशी भीती मुख्यमंत्र्यांना वाटते. त्यामुळे या संदर्भातला निर्णय झालेला एसटीचा तो सुद्धा मुख्यमंत्र्यांनी रद्द करायला लावला. एवढी सावधानता मुख्यमंत्री बाळगत आहेत. आणि त्यामुळे जेव्हा 2 महिने झाले लोक सुद्धा आता घरात बसून कंटाळलेले आहेत, शेवटी लोकांचा संयम जो आहे तो संयम सुद्धा सरकारला बघावा लागणार आहे. संयम आता सुटू नये यासाठी सरकारने कदाचित आता शिथिलता देण्यास सुरुवात केली असं म्हणावं लागेल. आणि त्यामुळेच एकीकडे खासगी ऑफिसेस सुद्धा येत्या 8 जून पासून सुरू होत आहेत. 10% उपस्थितीने सुरू होणार असले तरी किमान ती सुरुवात असेल. आणि ही सुरुवात कदाचित जर सगळं कंट्रोलमध्ये राहिलं तर पुढे टप्प्याटप्प्याने सुद्धा ही उपस्थिती खासगी कार्यालयातली सुद्धा राज्य सरकार वाढवू शकतं. त्याच पद्धतीने जे व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे ते सुद्धा व्यवहार जर व्यवस्थित सुरळीत सगळं सुरू झालं, लोकांनी शिस्त पाळली, तर हे व्यवहार सुद्धा आणखी खुले करण्यास राज्य सरकार पुढच्या टप्प्यामध्ये परवानगी देऊ शकतं. आणि त्यामुळेच राज्य सरकारची हीच भूमिका आहे की सगळे व्यवहार एकदम न सुरू करता किमान काही प्रमाणात राज्याची आर्थिक गती जी आहे ती गती राज्याच्या द्यायची. आणि याचं प्रमुख कारण म्हणजे केवळ लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे असं नाहीये, तर राज्याचं सुद्धा मोठं आर्थिक नुकसान होत आहे. एकीकडे लोक घरी बसून असल्यामुळे त्यांना कुठलीही कमाईची साधनं नाही. जे लहान व्यापारी आहेत त्यांना, लहान दुकानदार आहेत त्यांना कमाईचं साधन आता सुरू होईल. आणि राज्य सरकारला सुद्धा थोडा महसूल याच्यातून प्राप्त होईल. कारण आपण मागच्या काही महिन्यातला महसुलाचा तोटा बघितला तर एकट्या मार्च महिन्यामध्ये हा 25,000च्या आसपास तोटा झाला होता राज्य सरकारला. त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याला जवळपास 10,000 कोटींचा फटका जो आहे तो राज्य सरकारला महसूलच्या माध्यमातून बसतोय. आणि त्यामुळेच किमान थोडा महसूल त्याची भरपाई व्हावी म्हणून यापूर्वी दारूची दुकानं सुरू केली, पेट्रोल डिझेलवर 2 रुपये सेस राज्य सरकारने लावला. आणि आता पुढचा टप्पा म्हणजे काही व्यवहार जे आहेत ते सुरू करण्यास परवानगी दिली. आणि जर याच्यात शिस्त लोकांनी पाळली तर निश्चितच या पुढचा लॉकडाऊन जो आहे किंवा मिशन बिगिन अगेन आहे ते आणखीन व्यवहार जे आहेत ते खुले करण्यास राज्य सरकार आणि मुख्यमंत्री परवानगी देतील. आणि प्रत्येक पाऊले सावधानतेने टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो राज्य सरकारचा, याचे परिणाम सुद्धा बघितले जातील. जर परिणाम चांगले असले तर निश्चितच ही सूट आणखी वाढवली जाईल. पण परिणाम जर विरोधात दिसायला लागले तर मुख्यमंत्री हे व्यवहार पुन्हा बंद करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत असं साधारणतः मुख्यमंत्र्यांचा आजपर्यंत जे आपण कारभार बघितला तर त्याच्यावरून दिसून येत आहे. अगदी बरोबर आहे. आणि 3 दिवसांपूर्वी जेव्हा संपादकांशी चर्चा केली होती, ज्येष्ठ पत्रकारांशी मुख्यमंत्र्यांनी, तेव्हा त्यांनी हेच सांगितलं होतं की शिथिलता लॉकडाऊनमध्ये आणणं फार गरजेचं आहे, अर्थचक्र फिरवणं फारच गरजेचं आहे, खास करून जिथे महसूल बुडतोय, उत्पन्न घटलंय आणि त्याचबरोबर लोकांच्या हातात
पैसा आला पाहिजे, जेणेकरून त्यांची क्रयशक्ती वाढेल आणि त्यासाठी व्यवहार हळूहळू टप्प्याटप्प्यात सुरू झाले पाहिजेत. त्यातूनच मिशन बिगिन अगेन ही संकल्पना घेऊन राज्य सरकारनं हा लॉकडाऊन राबवण्याचं ठरवलेलं आहे. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम आहेत. राम कदम, बघा, लॉकडाऊन शिथिल करणं याचा अर्थ असा आहे की कोरोनाचा संसर्ग नकळत वाढवणं किंवा त्याला चालना देणं. तो वाढणार आहे, काही प्रमाणात तो खरंच वाढणार आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये आपण बघतो की लॉकडाऊन जर का कठोर पाळला गेला तर मग वरळीसारखा कंटोनमेंट झोनसुद्धा आज डिकंटोनमेंट झोन झालेला आहे. म्हणजे कोरोनापासून बऱ्याच अंशी तिथे आपण नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झालेलो आहोत. त्यामुळं ही जोखीम राज्य सरकारला पत्करावी लागणार आहे. ती लागणार होती, ती राज्य सरकारनं आता पत्करलेली आहे. बरं वाईट होईलही, पण अर्थचक्र थांबणे म्हणजे सर्वसामान्य लोकांचं जीवनचक्र थांबवणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून एक चांगलं पाऊल राज्य सरकारनं उचललं आहे. त्याचं स्वागत विरोधक म्हणून तुम्हाला करणं खरं तर अपेक्षित आहे, पण तुम्ही मोठ्या मनानं ते करावं असं सर्वसामान्यांनाही वाटतंय. आशिषजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे दोन भागांमध्ये द्यावं लागेल. पहिलं, कालपर्यंत 68 दिवस महाराष्ट्रानं लॉकडाऊन सहन केलं आणि आजपासून आपण नवीन 30 दिवस, त्याला तुम्ही शिथिलता म्हणा, नावं कोणतीही द्या, पण 30 दिवसाचं नवीन लॉकडाऊन आजपासून सुरू झालं. शेवटी महाराष्ट्राचा खजिना कोणासाठी असतो? महाराष्ट्राचा खजिना हा या 11 कोटी लोकांसाठी खजिना आहे. आम्हाला कुठलेही आरोप करायचे नाहीत. आमची भूमिका ही महाराष्ट्राच्या सरकारला मदत करायची आणि सरकारला मदत करून गोरगरिबांच्या घरापर्यंत जे उपाशी आहेत त्यांना धान्य पोचवायचं, ज्यांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाही त्यांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळवून द्यायची, ही आमची सरकारबरोबर सहकार्याची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे. पण मागच्या 68 दिवसाच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं की केंद्र सरकारकडून 28,000 कोटी रुपये आले. महाराष्ट्र सरकारनं फक्त 172 कोटी रुपये खर्च केले. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 342 कोटी आले. कशासाठी आले? कोरोनासाठी मदत करा म्हणून आले. त्यातले फक्त 7% फक्त कोरोनासाठी खर्च केले गेले. आम्हाला काही आरोप करायचे नाही. मुंबई महानगरपालिकेकडे 56,000 कोटी आहे. हे 56,000 कोटी तुमच्याकडे आलेले 28,000 वेगवेगळ्या मार्गातून आलेले पैसे किंवा तुमच्याकडे असलेले पैसे, महाराष्ट्राची जनता घरामध्ये उपाशी मरत होती 68 दिवस, त्यांच्या कामाला आली नाही. पण त्या खजिन्याचा उपयोग काय? जे या ठिकाणी ज्येष्ठ नेते जावंदिया साहेब म्हणाले ते खरं आहे की 68 दिवसामध्ये तुम्ही 68 किलो तरी शेतकऱ्याचा कापूस उचलला का हो? त्याचं धान्य उचललं का हो? केंद्र सरकार, मोदी सरकार पैसे देत आहे, पण महाराष्ट्र सरकारकडे नियोजन नाही. एका माणसाला 25 किलो तांदूळ एका माणसाला आणि 5 किलो डाळ मोदी सरकारनं दिली. तुम्ही त्या माणसांपर्यंत महाराष्ट्राच्या अजूनपर्यंत पोहोचवली नाही. तुम्ही 2 रुपये 3 रुपयावाला धान्य तेही तुम्ही पोचवायला तयार नाही. मुंबई सारख्या शहरामध्ये आता ही दुरावस्था मी सांगत नाहीये, ही दुःख, हे आरोप नाहीत, ही वस्तुस्थिती या ठिकाणी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत त्यांनी सरकारच्या कानावर घालावी. कारण किती आपण चांगले चांगले मराठी सारस्वतातले शब्द जरी आणले त्यांनी पोटाची भूक भागत नाही. आज मुंबई सारख्या शहरामध्ये पेशंट्सना बेड मिळत नाही. यांचे IAS अधिकारी सरकारला चुकीची माहिती देतात का? हे सरकारचे मंत्री खरी माहिती ऐकून घ्यायला तयार नाही. जे काही असेल त्यांचं त्यांना लखलाभ लाभो. पण दुर्दैवाने 68 दिवस महाराष्ट्रानं अतिशय वाईटात सहन केले. दरम्यानच्या काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब सातत्यानं वारंवार सूचना देत होते. 1-2 मंत्री वगळले. यांचे कोणते मंत्री बंगला सोडून हॉस्पिटलमध्ये पाहिलेत का तुम्ही आशिषजी? कुणीही मंत्री आम्हाला यांचा दिसला नाही. पालकमंत्री यांचे कुठल्या जिल्ह्यात आहेत दाखवा पाहू. कुठलाही पालकमंत्री यांचा फिरत नाही. ही 68 दिवसातली व्यथा. आता आपण नाही तुमच्यापर्यंत अर्धवट माहिती आलेली आहे. हे बघा प्रेक्षकांची दिशाभूल होता कामा नये. पालकमंत्री, बहुतेक पालकमंत्री त्यांच्या जिल्ह्यात आहेत, ते कमांड सांभाळून त्यांच्या जिल्ह्यात काम करतायत. दिशाभूल नकोय, प्लीज दिशाभूल नको. बरं, आता मी बोलू एक मिनिट. जेव्हा पालकमंत्री शोधा अशा प्रकारचं मी ट्विट केलं. ट्विट केल्याच्या नंतर मग पालकमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली. मग राज्याच्या प्रमुखांनी वेगवेगळे पालकमंत्री बदलले. हा इतिहास आशिष तुम्हाला माहिती असला पाहिजे. पालकमंत्री त्यांच्या मतदारसंघात आहेत. तो जिल्ह्याचा पालकमंत्री असतो, मतदारसंघाचा नाही. ठीक आहे, आपण तुमचं 2 मिनिटांसाठी मान्य करू. आता आपण पुढच्या 30 दिवसाचं बोलू.
आता हे जे पुढचे 30 दिवस आहेत, आता ठीक आहे, केंद्र सरकारनं 20 लाख कोटीचं पॅकेज दिलं. आजही मोदी सरकारनं खूप चांगल्या चांगल्या गोष्टींचं पॅकेज देण्याचा प्रयत्न केलाय. माझा प्रामाणिक प्रश्न असा आहे की या 30 दिवसामध्ये तो रिक्षा ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हर तो कसा जगणार आहे, याची व्यवस्था महाराष्ट्र सरकार का सांगत नाही? ती लोकांच्या घरी धोंडी भांडी घासणारी ती बाई आहे, तिचं घर कसं चालेल? याच्यावर उद्धव साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचं सरकार याच्यावर का बोलत नाही? जून आणि जुलैमध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये कोरोनाचा पेट घेईल, स्फोट होईल. पावसामध्ये सर्दी, खोकला, ताप तुमच्या आमच्या सगळ्यांनाच येतो. त्यावेळेस ही मुंबईतले लोक कुठे जाणार आहेत? मुंबईतले दवाखाने 90% आशिषजी, होय, जबाबदारीने सांगतो, मुख्यमंत्री चर्चा ऐकत असतील तर त्यांना माझी हात जोडून विनंती आहे. मुंबई सारख्या शहरामध्ये 90% दवाखाने बंद आहेत. आमच्या गोर गरिबांनी, झोपडपट्टीतल्या लोकांनी कुठे जायचं तपासायला? तुम्ही हॉस्पिटलमध्ये 1916 बीएमसीचा नंबर आहे, लागतो का हो? नाही लागत. 2-2 दिवस तुम्ही पेशंटला घेत नाही. अँब्युलन्स नाही म्हणून कळव्याहून कल्याणला 5 तास ती बाई, प्रेग्नंट बाई 5 तास 3 वर्षाच्या लहान मुलाला कडेवर घेऊन चालत गेली 5 तास. काय, कुठे आहेत तुमच्या अँब्युलन्स? 3000 मुंबईच्या अँब्युलन्स बंद आहेत. आमचे देवेंद्र फडणवीस साहेब बोलतायत, प्रवीण दरेकरजी बोलतायत, आशिष शेलार बोलतायत, मी बोलतोय. सरकार काहीच कारवाई करायला तयार नाही. दवाखाने बंद आहेत, आम्ही बोलतोय, काहीच कारवाई करायला तयार नाही. तर या 30 दिवसाच्या कालखंडामध्ये, नंतरच्या येणाऱ्या 30 दिवसाच्या कालखंडामध्ये 68 दिवस महाराष्ट्राच्या जनतेनं सहन केले. या 30 दिवसात तरी त्या महाराष्ट्राच्या जनतेला सहन करायला देऊ नका. आणि हे जर तुम्ही करू शकलात तर खऱ्या अर्थानं ती शिथिलता असेल. तुम्ही बस सुरू कराल, बाकी सगळं सुरू कराल, ती शिथिलता नाहीये. महाराष्ट्राच्या जनतेला 2च गोष्टी पाहिजेत. एक पाहिजे त्याच्या पोटाची भूक भागली पाहिजे, आणि दुसरं पाहिजे त्याला, तो जर आजारी पडला तर हॉस्पिटलमध्ये सहज त्याला प्रवेश मिळाला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये 19 लोक ऑक्सिजन नाही म्हणून मेले, ऑक्सिजन नाही म्हणून. आता एवढा मोठा नेग्लिजन्स, त्या 19 लोकांच्या मृत्यूचं पाप हे कुणाचं आहे? महाराष्ट्र सरकारचं आहे. आता 30 दिवसात पाऊस आला, त्याच्यामध्ये तर हजारो लोक मरतील. मग ते पाप महाराष्ट्र सरकारनं घेऊ नये. तर शिथिलता, अनलॉकडाऊन या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण 68 दिवसांमध्ये महाराष्ट्र सरकारनं जो अतिशय निष्काळजीपणा केला आणि ह्यांचे मंत्री टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर येऊन स्वतःची पाठ थोपटून घेतात. अरे महाराष्ट्र, ठीक आहे. राम कदम, ऐका ना. तुमचाच प्रश्न फक्त माझ्या शब्दात मी राजू वाघमारे यांना विचारतोय. राजू वाघमारे, विरोधकांना, खास करून भाजपच्या नेत्यांना असं वाटतं की गेल्या 5 वर्षात त्यांना जे ज्ञान सरकार चालवल्यामुळे मिळालेलं आहे, तो जो साक्षात्कार त्यांना झालेला आहे, या सरकारला तो गेल्या 8-6 महिन्यात होत नाहीये. कदाचित ते हेही विसरतायत की या सरकारमध्ये अनेक मंत्री हे 15-15 वर्ष मंत्री राहिलेले आहेत. त्यांनाही सरकार कसं चालवायचं हे कळतंय. पण भाजपच्या नेत्यांचा आग्रह असा आहे की त्यांना जो साक्षात्कार झालेला आहे, त्यांना जी माहिती मिळालेली आहे, त्या माहितीचा आधार हा राज्य सरकारनं सरकार चालवताना घ्यावा, त्यांचंही ऐकावं, त्यांचीही मतं विचारात घ्यावी आणि त्यांना हवं तसं प्रशासन चालवावं. असं का होत नाहीये राजू वाघमारे? हा, बोला. अर्ध्या पिवळे झालेला भाजपचा कलर जो पिवळा आहे, तो अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले लोक आहेत. अर्धवट लोक कधीही देशासाठी, समाजासाठी घातक असतात. लोक एकतर पूर्ण ठार वेडे असले पाहिजेत, नाहीतर ठार एकदम हुशार असले पाहिजेत. भाजप सारखे अर्धवट लोक असले की देशाचं आणि राज्याचं कल्याण झालं म्हणून समजा. आता राम कदम साहेब इकडे बसून ज्या पाढे वाचत होते, ते पाढे जर तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये एवढा मूर्खपणा दिसतो तुम्हाला की पालकमंत्री राज्यांमध्ये आम्ही पाठवलेले आहेत, पालकमंत्री कोणीही मुंबईत नाही. काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात स्वतःचा मतदारसंघ सोडून, नगर जिल्हा सोडून मुंबई ठाण मांडून बसले. उद्धवजी ठाकरे साहेब दर एका दिवसाने येऊन लोकांना आम्ही काय प्लॅनिंग करणार ते सांगतोय. राम कदम साहेब इकडे जे सांगतात की 28,000 कोटी दिले. अहो, केंद्राने राज्याला धान्य पुरवायचं असतं फूड कॉर्पोरेशन इंडियाच्या माध्यमातून. त्या धान्याचे पैसे हे लोक मोजून आणि बाकीच्या योजनाचे पैसे मोजून जर फडणवीस साहेब सांगत असतील की 28,000 कोटी महाराष्ट्राला दिले, तर यांच्या ज्ञानासमोर तुम्ही काय बोलू शकता? कारण यांना एवढं पण कळत नाही की केंद्राची जबाबदारी काय असते ती.
डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट खाली तुम्ही करोनाला टाकल्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट खाली केंद्र सरकारकडे संपूर्ण जबाबदारी येते की राज्यातल्या प्रत्येकाला अन्नधान्य, पैसे, त्यांचं वेतन या सगळ्या गोष्टीसाठी पैसे पुरवणं. केंद्र सरकारने बीजेपीने काय केलं तर डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये टाकलं, पण सगळे पूर्णपणे हात हटकून घेतले आणि करोनाच्या भाषेत सॅनिटायझर लावून हात धुवून घेतले आणि राज्य सरकारच्या गळ्यात सगळ्या जबाबदाऱ्या टाकल्या. एकही पैसा न देता फक्त 1600 कोटी रुपये आपल्याला नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड मधून मिळाले. बाकी त्यांनी एकही पैसा दिलेला नाही. म्हणजे लहान मुलाला आईबाप 18 वर्षापर्यंत वागवतात आणि नंतर तो सज्ञान होतो. हे आईबाप सांगतायत की तुला 18 वर्षाच्या आत जे दूध आणि जेवण दिलं त्याच्या पैशाचा हिशोब हे बीजेपी वाले सांगतायत आणि हे वरती सांगतायत की राज्य सरकारने करावं. अहो, राज्य सरकारला 6 महिने झाले. हॉस्पिटल, पदाधिकारी, संपूर्णपणे ऑफिसर्स, डॉक्टर हे काय 6 महिन्यात नवीन आले का? हे तेच आहे. आणि जो पैसा हा जवळजवळ 6.5 लाख मजुरांना जेवण दिलं, जवळजवळ 7 लाख मजूर या महाराष्ट्रातून बाहेर पाठवले, 89 कोटी रुपये ट्रेनसाठी खर्च केले. केंद्र सरकार यांचं, रेल्वे खातं यांच्याकडे, यांना ट्रेनचे पैसे तुम्ही मजुरांकडे मागताय आणि तुम्ही सांगताय की यांच्या रिक्षावाल्यांच्या आणि टॅक्सीवाल्यांच्या जेवणाचं काय? अहो, केंद्र सरकारला लाज वाटली नाही की मजुरांकडे 50 दिवस कामगार पैसे नव्हते, काम नव्हतं, त्यांच्याकडे तुम्ही तिकीटचे 400 रुपये मागत होतात आणि तुम्ही आम्हाला शिकवताय राज्य कसं चालवायचं. अहो, या काळामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट राम कदम साहेब वाचा, फडणवीस साहेबांना वाचायला द्या. त्याच्यामध्ये जे लिहिलंय त्याच्यातल्या 5 गोष्टी तरी तुम्ही केल्या का भाजपनी, हे याच्याकडे लक्ष द्या. आणि जे तुम्ही सांगताय तेच आम्ही सांगतोय की केंद्र सरकारने गरिबांच्या खात्यामध्ये निदान 7,500 ते 10,000 रुपये टाका, म्हणजे त्यांना काहीतरी घ्यायला पैसे मिळतील. तुम्ही अजून त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. तुम्ही सांगताय की माल पडलाय. अहो, शेतकऱ्यांचा माल विकत घ्यायला केंद्र सरकारने कितीची तरतूद केली? 2019 मध्ये जो पूर आलेला त्याचे पैसे आता सँक्शन केले, दिले पण नाहीत महाराष्ट्राला. आणि तुम्ही महाराष्ट्राला काय मदत दिली त्याच्या गोष्टी करताय. आणि राहिला प्रसंग अनुभवाचा, तर राम कदम साहेब अर्ध्या अळकुंडात पिवळे होऊ नका. तुमच्या फडणवीसांपेक्षा चांगला अनुभव, चांगलं ज्ञान पूर्णपणे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये आहे, अधिकाऱ्यांमध्ये आहे. त्याच्यामुळे 6 महिन्यात सत्ता गेल्यावर वेडापिसं होऊन अशा थराला जाणं आणि महाराष्ट्राला खाईत लोटण्याचं काम करणं हे जरा बंद करा. ठीक आहे. मी मिलिंद कांबळे यांच्याकडे जातोय. उद्योजक आहेत, मलाही त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. मिलिंद कांबळे, बघा, केंद्र सरकारनं सुद्धा 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. ते कर्जावर आधारित पॅकेज आहे, अटी शर्तींवरती आहे. त्याचा फायदा राज्य सरकार म्हणतंय की राज्याला होणार नाही. तरी सुद्धा तुम्हाला एक उद्योजक म्हणून असं वाटतं का आत्ता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामध्ये डायरेक्ट मनी ट्रान्सफर किंवा डायरेक्ट बेनिफिट हे लोकांना मिळालं पाहिजे, लोकांच्या हातात पैसा दिला गेला पाहिजे. वेगवेगळ्या सेक्टर्सला बेलआउट पॅकेज नाही म्हणणार, पण तरीसुद्धा अनुदान हे रोखीत दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून लोकांची क्रयशक्ती वाढेल, उद्योगधंद्यांना चालना मिळेल. तुम्ही काय अपेक्षा ठेवून आहात दोन्ही सरकारांकडनं? म्हणजे मोदी सरकारने जे पॅकेज जाहीर केलं त्याच्यामध्ये पहिला जो मुद्दा होता ते सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना, ज्याच्यामध्ये 2-3 गोष्टी ज्या आहेत त्यात पहिलं म्हणजे 3 लाख कोटी रुपयाचं जे क्रेडिट फॅसिलिटी उद्योजकांसाठी निर्माण केलेली आहे. त्याच्यासाठी एक त्यांनी थ्रेशोल्ड 20 आली, म्हणजे हा लॉकडाऊन सोडे आधी जे काही आउटस्टँडिंग क्रेडिट जे होतं त्याच्या 20% हे वर्किंग कॅपिटल आणि टर्म लोन हे 1 वर्षाच्या मॉरिटोरियम वरती सरकारने देण्याचं घोषित केलं. म्हणजे आता त्याच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज तयार झाल्यात आणि आमच्या सगळ्या उद्योजकांना आता बँकांतून फोन येणं सुरू झालेलं आहे
की तुम्हाला तुमचं वर्किंग कॅपिटल आणि टर्म लोन याच्या माध्यमातून 20% हे वर्किंग कॅपिटल तुम्हाला मिळेल. दुसरं याच्यामध्ये जे एनपीए जे झालेले उद्योजक आहेत त्याच्यामध्ये 2-3 कॅटेगरी असतात. बँकेच्या भाषेमध्ये SMA 0, SMA 1 आणि SMA 2. तर त्याच्यातल्या SMA 1 पर्यंत रिस्ट्रक्चरिंग आणि त्याच्यासाठी एक सबऑर्डिनेट डेट फंड क्रिएट केलेला आहे आणि त्या फंडाच्या माध्यमातून त्याला सपोर्ट मिळेल. स्टिम्युलस पॅकेज याचा अर्थ आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. जगभरामध्ये जे पॅकेजेस आलेले आहेत त्या ठिकाणच्या इंडस्ट्रीला दिलेले आहेत ते अशाच प्रकारचे आहेत. उद्योजकांना, आमच्यातल्या काही उद्योजकांचं असं म्हणणं होतं की ज्या प्रकारे शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाते त्या प्रकारे उद्योजकाच्या अकाउंटमध्ये पैसे टाकावेत, आमची अशी मागणी नव्हती. आणि हे उद्योजकांसाठी बरोबर पण नाहीये, कारण शेवटी शेतकरी आणि त्याचा सगळा जो प्रश्न आहे तो वेगळा आहे. त्याला सर्व प्रकारची मदत राज्य सरकार, केंद्र सरकार करत असतं, ती केली पाहिजे. पण एक उद्योजक म्हणून त्याला अशा प्रकारे बँकिंगच्या माध्यमातून सपोर्ट करणं, व्हेंचर कॅपिटल फंड 1000 कोटी रुपये हे सरकारने टाकलेले आहेत. मार्केटमधून 40,000 कोटी उभे राहतील आणि 50,000 कोटीचा व्हेंचर कॅपिटल फंड विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग याच्यासाठी याचा जो रिवायवल आणि सर्व्हायवल होण्यासाठी जे करता येत आहे ते केंद्र सरकारने केलेलं आहे. आता आमचं राज्य सरकारच्या सोबत ही आमची चर्चा झाली. उद्योग मंत्री माननीय देसाई साहेबांच्या सोबत ते आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या आमच्या सदस्यांशी बोलले आणि आमच्याकडूनही त्यांनी जाणून घेतलं विशेषतः राज्य सरकार जे उद्योजकांना मदत करू शकतं त्याच्यामध्ये जो वीज बिल आहे त्याचा जो स्थिर आकार न करणं, इथपासून ते MIDC मध्ये जे पाणी दिलं जातं, वीज पाणी, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या संदर्भामध्ये आम्ही उद्योग मंत्र्यांशी बोललो. त्यांच्या अशा म्हणण्यानुसार काही दिवसातच महाराष्ट्रामध्ये उद्योग विभागाकडून एक पॅकेज महाराष्ट्रातल्या SME साठी हे निर्माण होत आहे. याच्यामध्ये एक आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जे पहिलं जे पॅकेज होतं गरीब कल्याण योजना पंतप्रधान, हे जे पॅकेज आहे ते डिमांड साईडला सपोर्ट करणारं होतं. म्हणजे जवळपास 1,70,000 कोटीचं जे पॅकेज आहे त्याच्यामध्ये शेतकरी असतील, कामगार असतील आणि वेगवेगळे जे सेक्टर आहेत त्या सेक्टरला एक सपोर्ट करणारं, ज्याला डिमांड साईड आहे त्याला सपोर्ट करणारं हे पहिलं पॅकेज होतं. आणि जे दुसरं पॅकेज आहे हे पॅकेज हे सप्लाय साईड ही कशी मजबूत होईल आणि ज्याच्यामध्ये जे वेगवेगळे सेक्टर जे आहेत ह्या सगळ्या सेक्टर्सना सपोर्ट केलेला आहे. फिशरीज पासून ते वेटरनरी पासून अनेक स्ट्रीट वेंडर्स, माझ्यासाठी अतिशय महत्वाचा जो विषय आहे स्ट्रीट वेंडर्स, या स्ट्रीट वेंडर्सला सुद्धा विनाकारण एक 10,000 रुपयाचं कर्ज 50 लाख उद्योजकांना आणि जे की मुद्रा योजनेचे बेनिफिशरी आहेत त्यांना, एका स्ट्रीट वेंडरला त्याचा उद्योग सुरू करण्यासाठी 10,000 रुपयाचं वर्किंग कॅपिटल साठी पुरेसे होऊ शकतात. तर अशा प्रकारे एक चांगल्या काळजी घेण्याचं काम केंद्र सरकारने गरीब कल्याण आणि नंतरचं जे पॅकेज आहे आत्मनिर्भर भारत हे सप्लाय साईड आणि डिमांड साईड याला सपोर्ट करणार आहे. आणि दुसरं जे पॅकेज आहे हे स्टिम्युलस पॅकेज आहे जो इंडस्ट्री सेक्टर आहे, विविध EPF पासून ते टॅक्सेस पासून अशा अनेक विषयामध्ये त्याच्यामध्ये सपोर्ट झालेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता खरा प्रश्न जो उद्योजकांच्या समोर आहे म्हणजे माझ्या समोर जो आहे, मला आज टाटा मोटर्सची ऑर्डर मिळालेली आहे, मला NDA ची ऑर्डर मिळालेली आहे, पुण्यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमीची आजच सकाळी माझ्या जनरल मॅनेजरची मीटिंग झाली, त्यांनी सांगितलं 10 दिवसामध्ये व्यवसाय सुरू करा. विशेषतः ऍपरल इंडस्ट्री मधला हा व्यवसाय आहे आणि ऍपरल इंडस्ट्रीमध्ये महाराष्ट्रात काम करणारे जे कारागीर आहेत हे उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगाल मधले आहेत आणि हे सगळे लोक गेलेले आहेत. आणि माझ्या पुढे आज जे चॅलेंज आहे ते हा जो मायग्रंट वर्कर जो आहे तो जो गेलेला आहे त्याला परत आणणं. म्हणजे त्यांनी तर आम्हाला NDAने सांगितलं तुम्हाला मिलिटरीची सगळी मदत मिळेल,
तर ठीक आहे, ते माझ्यासाठी एक जमेची बाजू आहे. पण बाकी जे उद्योजक आहेत, अशा उद्योजकांना आज लेबर मिळणं अतिशय अवघड आहे. परंतु महाराष्ट्र सरकार भूमिपुत्रांसाठी एक पोर्टल तयार करत आहे. परंतु ते पोर्टल तयार झाल्यानंतर त्या लोकांचं स्किलिंग, अपस्किलिंग करणं आणि त्याचा उपयोगात येणं याच्यासाठी वेळ लागणार आहे. ठीक आहे. मिलिंद कांबळे, मी येतोय तुमच्याकडे पुन्हा एकदा. मी पुन्हा येतोय तुमच्याकडे. आपण जाऊया विजय जावंदिया यांच्याकडे पुन्हा. विजय जावंदिया, नीट ऐका. विजय जावंदिया, प्रश्न ऐका नीट. प्लीज 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 प्लीज. विजय जावंदिया, बघा, काँग्रेसनं केंद्र सरकारकडे मध्यंतरी जी मागणी केली, मला त्यावरती कृषी अर्थ विश्लेषक म्हणून तुमचं म्हणणं हवं आहे. बघा, काँग्रेसने काय मागणी केली होती 4-5 दिवसांपूर्वी, की न्याय योजना ही तुम्ही केंद्र सरकार म्हणून लागू करा. दरमहा 10,000 रुपये सर्वसामान्यांना पहिल्या महिन्यात द्या, नंतर मग दरमहा 7,500 रुपये तुम्ही महिन्याला द्या. त्यानंतर हे जे मजूर, जे स्थलांतरित मजूर आहेत परतीच्या मार्गावरती, त्या प्रत्येकाचं तिकिटाचं भाडं, जेवणाखानाचं सगळं तुम्ही सगळा भार केंद्र सरकारने उचला. पण आता मध्यंतरी सुप्रीम कोर्टानं सांगितलं आणि सुप्रीम कोर्टानं आता सगळ्यांची जबाबदारी, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल आणि भारतीय रेल्वे असेल, तिघांनाही आपापली जबाबदारी नेमून दिलेली आहे. मनरेगाचे 200 दिवसांचा रोजगार हा सर्वसामान्य गरिबांना मिळाला पाहिजे, असंही काँग्रेसचं म्हणणं आहे. तर याकडे कसं बघताय? म्हणजे मनरेगाच्या 200 दिवसांचा जो रोजगार आहे, तुमची स्वतःची सुद्धा एक मागणी राहिलेली आहे की शेतीची कामं ही मनरेगात न करा वगैरे, आणि आता खरीपाचा हंगाम आलेला आहे. तर मला तुमच्याकडनं हा एक प्रश्न हवा आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की गेल्या हंगामातला कापूस अजूनही लोकांच्या घरात आहे, तो सरकार कधी उचलणार किंवा व्यापाऱ्यांना कसं उचलायला सांगणार? त्यासाठी काय सरकारने उपाययोजना केली ती कळत नाहीये. बरोबर, तुम्ही फार छान प्रश्न टाकला. मगाशी कदम साहेब तेच म्हणत होते. त्यांनी माझी तारीफ केली, मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी म्हणे 65 किलो तरी कापूस घेतला का? पण कदम साहेब, CCI हे केंद्र सरकारच्या अधिकारात येतं आणि मी नितीन भाऊंशी बोललेलो या विषयावर. आणि जाधव साहेब, तुम्हाला माहिती असेल की आपण G24 तासवरच देवेंद्र फडणवीसांना हा इशारा दिला होता की कापूस खरेदी करावी लागणार आहे. मी सतत मागणी करतो आहे की दिल्ली सरकारने यावर्षी CCIला आदेश द्यावे की सगळा कापूस आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये विकत घेण्याचं धोरण जाहीर करावं आणि CCIला कामाला लावावं. ते होत नाही आहे. FAQ घेऊ, 50 गाड्या घेऊ, आमच्याकडे ग्रेडर नाही आहे. आणि CCIने खरेदी केली तर मग फेडरेशनला आपोआप, नाफेडला किंवा महाराष्ट्र फेडरेशनला आपोआप घ्यावं लागेल. पण हे राजकारण चालू आहे. हे त्यांना दोष देतात, ते यांना दोष देतात. आणि मी नेहमी म्हणतो की या राज्य आणि केंद्राच्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फुटबॉल होतो आहे. हे कमीत कमी या कोविड-19च्या पार्श्वभूमीवर थांबायला पाहिजे होतं. दुसरं, तुम्ही जे म्हणालात 200 दिवसाचा रोजगार किंवा काँग्रेसची मागणी न्याय, मला असं वाटतं की मोदी साहेबांना सुद्धा याची जाणीव आहे. म्हणूनच तर त्यांनी पहिल्या पॅकेजमध्ये जे कांबळे साहेब सांगत होते त्याच्यामध्ये आमच्या मायमावल्यांच्या खात्यामध्ये 500 रुपये टाकले ना. मग ते 500 रुपये टाकले तेव्हाच 5,000 रुपये का टाकले नाहीत? त्यांना काय तेव्हा लक्षात आलं नव्हतं का की 3 महिने यांना 500 रुपयाच्या ऐवजी 5-5 हजार रुपये दर महिन्याला देऊ? पण मला काय वाटतंय की निवडणुका जिंकण्यापुरतं करावं असं सगळ्या राजकीय पक्षांचं झालेलं आहे. हे जे आहे ना, हे वाईट आहे. आता बघा, 200 दिवसाचा रोजगार जे मागतात आहे ते बिलकुल बरोबर आहे. आणि आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये 100 दिवसाच्या ऐवजी 150 दिवसाचा रोजगार देणं हे आधीच मान्य झालेलं आहे. आता अजून आणीबाणीची परिस्थिती आहे म्हणून 200 दिवसाचा रोजगार, यात काही अतिशयोक्ती नाही. आणि हे पैसे खर्च करणं म्हणजे आम्ही काही मागत नाही आहोत. आम्हाला काम द्या आणि आम्ही काम करतो आणि त्याचा मोबदला आम्हाला द्या. आणि म्हणून मी पेरणीपासून कापणीपर्यंतचं म्हणतो. त्याच्यामुळे हे करणं अत्यंत गरजेचं आहे. आता बघा, कांबळे साहेबांनी इतकं सगळं सांगितलं, पण मी कांबळे साहेबांना विनम्रपणे प्रश्न विचारू का की त्यांच्या इथले जे तिकडचे जे रोजगारवाले इथे आले होते, बंगालचे, उत्तर प्रदेशचे, बिहारचे, ते गेलेत तिकडे परत. आता यांना प्रश्न पडला की ते परत कसे येतील? पण यांनी 2 महिन्याचा पगार त्यांना दिला का हो? मला हे समजत नाही हो की यांचे 2-2 महिन्याचे कामं गेलीत.
जे 200-300 रुपये रोज कमवत होते 9,000 10,000 रुपये महिन्याचं त्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यांना या 2-3 महिन्यामध्ये 30-40 हजार रुपयाची त्यांची कमाई गेलेली आहे. ते कसं काय आपलं कुटुंब पोषणार आहे? मी सतत असं म्हणतोय, राग नका मानू सगळ्यांनी, पण ज्यांना नियमित 1 तारखेला पगार मिळतो त्यांचे आता पुढच्या 3 महिन्याचे पगार होणार नाही, तसं जाहीर करा बरं. मग पहा बरं काय क्रांती होती या देशामध्ये. तर मला काय वाटतं, अशी जी तुम्ही फार चांगली चर्चा केली, पुनश्च हरिओम म्हणणं हे फार सोपं आहे हो. पण ज्याच्या खिशात पैसा आहे तो जगू शकतो. माझ्यासारखा माणूस 4 भिंतीच्या आत काही न करता जगू शकतो, कारण माझी आर्थिक स्थिती बरी आहे. मी बरोबर माझी जमीन विकून माझी व्यवस्था. राजू वाघमारे, राम कदम, हाच एक प्रश्न आहे बघा, की आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना दोघांनाही हातात हात घालून काम करावं लागेल. रिव्हर्स मायग्रेशन हा एक मोठा विषय आहे. आणि जसं आता जावंदिया म्हणालेले आहेत की हे जे परत गेलेले आहेत, जवळपास या क्षणाला महाराष्ट्रातून 15 लाख कामगार, काही ट्रेन्सनी, काही आपापली सोय करून, काही जण पायी, हे त्यांच्या राज्यात गेलेले आहेत, म्हणजेच महाराष्ट्रातून बाहेर पडलेले आहेत. आणि या महिन्याअखेर म्हणजे जून 30 अखेर हा आकडा नाही म्हटलं तरी सरासरी 25 लाखांपर्यंत जाणार आहे महाराष्ट्राचा. की 25 लाख कामगार जे परप्रांतीय कामगार आहेत, जे महाराष्ट्रात वेगवेगळ्या रोजगारांसाठी आले होते, ते परत गेलेले असतील. आता मला तुम्हा दोघांनाही हा प्रश्न विचारायचा आहे की उद्योगधंद्यांना चालना तुम्ही देणार कशी? तुमचे जे भूमिपुत्र आहेत ते तुम्हाला किमान वेतनावरती मिळणार आहेत का? तुमचे जे भूमिपुत्र आहेत त्यांना तुम्ही नव्यानं कौशल्य शिकण्यास बांधील करू शकणार आहात का? तुमचे जे भूमिपुत्र आहेत त्यांना तुम्ही हे सांगू शकाल का की आम्ही लेबर लॉज, कामगार कायद्याअंतर्गत तुम्हाला रोजगार देणार आहोत, तेव्हा तुम्हाला युनियनबाजी करता येणार नाही, हे तुम्ही त्यांना सांगू शकणार आहात का? या प्रश्नाची उत्तरं आधी तुम्ही दोघांनी दिली पाहिजेत. आधी राजू वाघमारे आणि नंतर मी राम कदम यांच्याकडे जातो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशी जी की जे कामगार आता महाराष्ट्र सोडून गेलेले आहेत, ते कामगार पहिली गोष्ट जास्त दिवस त्यांच्या राज्यामध्ये राहू शकणार नाहीत, कारण एवढ्या कामगारांना प्रत्येक राज्यामध्ये महाराष्ट्र एवढा उद्योगधंदा मिळणं तेवढं शक्य नाहीये. त्याच्यामुळे परिस्थिती महाराष्ट्राची आता निवळली, हा लॉकडाऊन उठायला लागला, ट्रान्सपोर्टेशनच्या व्यवस्था झाल्या, तर कामगार जे आहेत ते परत महाराष्ट्रात परतण्यास सुरुवात होईल. मीन टाइम मध्ये महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना स्किल डेव्हलपमेंट आणि त्या प्रकारच्या गोष्टींसाठी पोर्टल उभं करून त्यांना त्याच्या पाठीमागे पूर्णपणे गोळा करून त्या स्किल डेव्हलपमेंटची व्यवस्था महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार करू पाहत आहे. म्हणजे की जो गॅप तयार होईल त्या गॅप मध्ये भूमिपुत्रांना काम करायला वाव मिळेल. आता परिस्थिती अशी आहे आशिषजी की सगळीकडचे जॉब चाललेले आहेत. आज केंद्र सरकारने, मोदी साहेबांनी सांगितलं की करोनाच्या काळात कोणाला नोकरीवरून कमी करू नका, करोनाच्या काळात कोणाचे पगार थांबवू नका. पण असं असताना पण जर तुम्ही यादी बघाल तर उबेर घ्या, झोमॅटो घ्या, इंडिया बुल घ्या, आज या लोकांनी 2-2, 2,500 हजार कामगारांना कामावरून काढून टाकलेला आहे, त्यांना डायरेक्ट घरी बसवलेलं आहे. आता हा नवीन जो कामगार कायदा या करोनाच्या काळामध्ये केंद्र सरकारने पास करून घेतला, या सगळ्या कंपन्यांनी पीएम केअर फंडामध्ये पैसे दिलेले आहेत. पण पंतप्रधान मोदींकडून या कंपन्यांना किंवा केंद्र सरकारकडून सगळ्या कंपन्यांना असं सांगितलं का नाही जात आहे की ह्या ज्या कामगारांना तुम्ही काढून टाकताय, यांना काढून तुम्ही बेरोजगारीमध्ये वाढ करू नका, यांना थोडं तुम्ही सांभाळून घ्या, तुम्हाला आम्ही काही पॅकेज देतो यांच्या पगारासाठी, पण काहीतरी करून यांना कामावर ठेवा. अशा पद्धतीची कोणतीही घोषणा केंद्र सरकारकडून केली जात नाहीये. आणि नवीन कामगार कायद्याचा जर तुम्ही आधार घेतला, पूर्वी 100 कामगार किंवा त्याच्यापेक्षा आतल्या कामगारांना तुम्ही काढू शकत होता. नवीन कायद्याप्रमाणे 300च्या पुढे जरी आकडा असेल तरी तुम्ही त्यांना काढू शकता. आता अशा परिस्थितीमध्ये लोकांना काढून टाकण्यात आलेलं आहे. या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करून पैशाची व्यवस्था करणं आवश्यक आहे.
राहिला प्रश्न जो डिमांड साईडचे पैसे द्यावे ही जी आमची मागणी आहे त्याचं कारण असते आहे की डिमांडला जर तुम्ही पैसे दिले, तुम्ही लोकांच्या घरात खिशात पैसे दिले तर ते त्या पैशाचा उपयोग विकत घेण्यासाठी करतील, विविध वस्तूंसाठी करतील, त्याचा डिमांड वाढेल आणि मग लोकांना तो डिमांड वाढला की मॅन्युफॅक्चरिंग होऊन लोकांना पण त्याचे उद्योगधंदे मिळतील. पण डिमांड साईडला पैसा दिला जात नाहीये. ठीक आहे. राम कदम आपण थोडस रॅशनल बोलूया, प्रॅक्टिकल बोलूया. बघा, महाराष्ट्र औद्योगिक दृष्ट्या प्रगत राज्य आहे. इथे उद्योगधंदे हे थाटले गेलेले आहेत, थाटायची गरज नाहीये. जसं की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशमध्ये उद्योगधंदे येणार आहेत तेव्हा रोजगार उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही आहे. महाराष्ट्रात MIDCचं जाळं आहे, उद्योगधंदे उभारले गेलेले आहेत, मोठे मोठे ऑटोमोबाईल आणि इतर पार्क्स हब आहेत. अशा वेळी जो गेलेला रोजगार आहे तो परत आला पाहिजे. श्रमिक हा श्रमिक आहे, तो आज ना उद्या येईल. ही भाबडी समजूत आता थोडीशी आपल्याला व्यवहार्य करावी लागेल, प्रॅक्टिकल करावी लागेल, रॅशनल करावी लागेल. त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक वेगळा पॅकेज किंवा रोडमॅप द्यावा लागेल की जेणेकरून हे श्रमिक जे परत गेलेले आहेत तुमच्या राज्यातून ते परत येतील, नाही तर हाहाकार उडेल. आशिष, उद्योगधंदे सुरू झाले पाहिजेत, अर्थचक्र सुरू झालं पाहिजे. अर्थचक्र सुरू झालं तर लोकांच्या हातात पैसा येईल, पैसा आला तो उपासमार थांबेल. हे अतिशय साधं सिंपल गणित. मी एक पूर्ण चर्चा महाराष्ट्राची जनता ऐकते आणि मी कुठला आरोप केला नाही. मी फक्त वस्तुस्थिती सांगितली की लोक घरी उपाशी मरतायत. 68 दिवसामध्ये त्यांना महाराष्ट्राच्या सरकारनं काहीही दिलं नाही, 1 रुपया त्यांच्या अकाउंटमध्ये दिला नाही. ही वस्तुस्थिती सांगितली. केंद्र सरकारने पण दिला नाही ना. आपण त्यातच चर्चेत अडकतोय. केंद्र सरकारने काय दिलं, राज्य सरकारने काय दिलं. आपण पुढे जाऊया. आता आपण पुढचा विचार करूया. नाही आशिष, उद्योगधंदे पोटासाठी सुरू करायचे. केंद्र सरकारने 25 किलो तांदूळ, 5 किलो डाळ, हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय. आपल्यासारखा पत्रकार मजुरांना आपण राज्यामध्ये काय अन्नधान्य निवारा दिला नव्हता का? त्यांना घरची ओढ लागली होती. त्यांना त्यांचे जे आप्तेष्ट आहेत ज्यांच्यासाठी ते कमवतात इथे येऊन त्यांच्या भवितव्याची चिंता लागली म्हणून ते परत गेले. त्यांना त्यांची पर्वा नव्हती. राम कदम, जे परत गेलेले मजूर आहेत ना त्या बहुतेकांना स्वतःची पर्वा नव्हती, त्यांच्या घरच्यांची पर्वा होती म्हणून त्यांच्याकडे गेलेत ते. आशिष, माझी विनंती आहे की माझं पूर्ण झाल्यावर तुम्ही अँकर आहात, तुम्हाला पूर्ण संधी आहे. असं कसं? अँकर हा पत्रकार आहे, अँकर काय रोबोट नाही आहे. काय म्हणाल, काय सांगाल विचारायला? त्याला स्वतःची मतं असतात. मला माझं मत आणि वस्तुस्थिती मांडण्याचा बोला. तुम्ही जे सांगताय ना मजुरांचं, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आवाज दाबू नये. त्यांच्या वेळेस त्यांनी बोलावं. राजू वाघमारे ऐकून घ्या, मग मी तुमच्याकडे येणार. पण आधी ऐका. लेबर कॅम्प मध्ये यांचे अधिकारी गेले, अधिकाऱ्यांनी सांगितलं हम तुमको कुछ खाना पिना दे नहीं सकती. वस्तुस्थिती आहे. अनेक टीव्ही चॅनलवर ते पाहिलं. तुम्ही काय सांगता? मजुरांची यांनी देखभाल केली होती, काही प्रमाणात केली होती, मान्य करतो, पण पूर्ण करू शकले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आता मूळ मुद्दा, मी पुन्हा पुन्हा पोटाच्या भुकेवर काय येतोय? अर्थचक्र कशासाठी चालू करायचंय? पोटा पाण्याची व्यवस्था व्हावी त्याच्यासाठी चालू करायचंय ना, का कशासाठी सुरू करायचंय? मग त्याच मुद्द्यावर मी बोलत होतो की 68 दिवसात लोकांचे हाल झाले. तर इथे काँग्रेसच्या प्रवक्त्यानं सरकारकडून सांगायला पाहिजे होतं की 68 दिवसात या महाराष्ट्राच्या सरकारनं 1 रुपया दिला नाही. आता इथून पुढच्या 30 दिवसात तरी देईल का? अजूनही काही बोलायला तयार नाहीत. केंद्र सरकार देईल का सांगा? मध्ये बोलू नका ना. केंद्र सरकारनं 53,000. केंद्र सरकार. राजू वाघमारे ऐकून घ्या त्यांचा. राजू वाघमारे ऐका. अशी चर्चा होत नाही. अशी चर्चा होत नाही. बोला असताना मी बोललो नाही. राम कदम बोला. 53,000 कोटी 43 कोटी लोकांच्या अकाउंटमध्ये केंद्र सरकारनं दिलेलं आहे. यांचं काय होतं माहितीये का? ह्यांचं ना आम्हाला अर्धवट म्हणतात, पण ह्यांचं बालिश पोरासारखं चाललंय काँग्रेसच्या प्रवक्त्या. प्रत्येक वेळेस तुम्ही लहान मुलासारखं केंद्र असं काय बोर्ड दाखवताय? तुम्ही 68 दिवसात काहीच दिलं नाही. हे अपयश मी मांडत असताना तुम्ही काय टोकताय? हे स्वीकारा. हे मी नाही बोलत आहे, हा 12 कोटी जनतेचा आवाज आहे. ती 12 कोटी जनता म्हणते की जून जुलैमध्ये पाऊस येईल. आमच्या हॉस्पिटलची व्यवस्था काय?
अर्थचक्र सुरू झालं पाहिजे, त्याला कोणाची ना नाही. पण अर्थचक्र सुरू होत असताना मुंबईसारखं शहर, पुण्यासारखं शहर जे पावसाळ्याच्या नंतर याचा प्रकोप वाढणार आहे असं सर्वत्र बोललं जातंय, तर त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार तयार आहे का? नाही तयार. आणि जर तयार नसेल तर तुम्ही कशा पद्धतीची तयारी केली ते तुम्ही मांडलं पाहिजे. कशा पद्धतीनं लोकांची उपासमार थांबेल ते मांडलं पाहिजे. काय पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्यांना मदत कराल ते मांडलं पाहिजे. ते मांडायचं सोडून तुम्ही आम्हाला अर्धवट म्हणाल, तुम्ही म्हणाल फडणवीस साहेबांनी हे वाचलं पाहिजे. आता मी कधीच बोललो नाही माझ्या 11 वर्षात, पण तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे बोला. काँग्रेसचे प्रवक्ते फडणवीस साहेबांनी काय वाचलं पाहिजे आणि किती ते हुशार आहेत ते जगाला माहिती आहे. त्यामुळे कृपा करून अशी वाक्य पुन्हा कधी वापरू नका. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. वैयक्तिक हेतू आरोप नकोय. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मी मिलिंद कांबळे यांना पुन्हा आणणार आहे चर्चेत. मिलिंद कांबळे, रिव्हर्स मायग्रेशन हा इश्यू तुम्हाला भेडसावणार आहे की नाही, की तुम्हाला राज्य सरकार पूर्ण मदत करणार आहे, भूमिपुत्र तुमच्या मदतीला येणार आहे, काय प्लॅन आहे तुमच्याकडे? एक तर रिव्हर्स मायग्रेशन हा विषय आहे, परंतु आणखी एक वस्तुस्थिती मी सांगतो की साधारण मे जून मध्ये जे हे परराज्यातले जे कामगार आहेत हे ते आपल्या गावी जातच असतात आणि गेल्यानंतर 1 महिना ते राहतात, ज्याची सगळ्या उद्योजकांना सवय आहे की बाबा हे जे परराज्यातले जे कामगार आहेत ते 1 महिना जातील आणि परत येतील. परंतु जसं चर्चा चालू आहे त्याप्रमाणे ते आता 1 नाही 2 महिने त्यांना घेतील किंवा कदाचित 3 महिने ते राहतील. कारण मुंबई आणि पुणे असं म्हटलं की रेड स्पॉट, मग तिथे खूप काहीतरी भयानक सुरू आहे, त्यामुळे त्यांच्या घरच्या लोकांचंही प्रचंड प्रेशर होतं. ही वस्तुस्थिती आपण परंतु हे नक्की चॅलेंज आहे की पुन्हा त्यांना कामावर आणणं. दुसरी गोष्ट म्हणजे जे भूमिपुत्र आहेत आणि विशेषतः हे जे माथाडी कामगार जे आहेत आणि माथाडी कामगारांना जे ठीक आहे, ठीक आहे. मिलिंद कांबळेंचा आपला संपर्क नीट होत नाहीये, त्यांचा ऑडिओ ब्रेक होतोय. मी शेवटी विजय जावंदी, अगदी थोडक्यात माझा वेळ संपलेला आहे, तुमचा मान म्हणून मी तुमच्याकडे आलोय. हा नाही, मला राम कदमांना एवढीच विनंती करायची आहे की ते एवढं बोलतात आहेत, पण केंद्र सरकार कापूस विकत घेण्याचा ऑर्डर का देत नाही इतके दिवसापासून? मी ऑगस्ट महिन्यामध्ये कदम साहेब मोदी साहेबांना पत्र लिहिलं होतं की यावर्षी हमीभाव मिळणार नाही आहे. मला हे कळू शकतं तर तुम्हाला तुमच्या सगळ्या लोकांना कळू शकत नाही का? आणि माझी विनंती आहे कदम साहेब, अजूनही तुम्हाला विनंती करतो की प्रधानमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना राजू वाघमारे ऐकून घ्या. हा नाही, माझं पूर्ण आणू नका प्लीज. कदम साहेबांना विनंती आहे की प्रधानमंत्र्यांनी सगळ्या मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन याच्यामध्ये मी मोठा तू मोठा असं न करता, राजकारण न करता, ह्या ज्या मजुरांचे इतकं नुकसान झालेलं आहे त्यांच्याबद्दल नुसती सहानुभूती व्यक्त करून शब्दांनी होणार नाही, तर त्यांच्या खिशात पैसा द्यावा लागणार आहे. सगळे नोबेल प्राइज जिंकणारे अर्थशास्त्रज्ञ सुद्धा हे सांगतात आहेत, त्यांच्या खात्यात 5-5, 7-7 हजार रुपये टाका आणि त्यांच्याकडनं तुम्ही आशीर्वाद घ्या. माझी फक्त ही विनंती आहे. ठीक आहे, ठीक आहे. मी शेवटी दीपक भातुसे यांच्याकडे जातो. दीपक, राज्य सरकार हे पॅकेज जाहीर करणार आहे याचा सुतोवाच अजित पवारांनी अलीकडेच पुण्याच्या दौऱ्यात केलेला आहे. राज्य सरकारकडे सुद्धा काँग्रेस अशी मागणी करू शकतं, जसं छत्तीसगड सरकारने मध्यंतरी तिथे न्याय योजना लागू केलेली आहे काँग्रेसनी. राज्यात काँग्रेस हे काही स्वतःचं सरकार चालवत नाहीये, तर सरकारमध्ये सामील झालेला आहे. अशा वेळी राज्य सरकार जे नवं पॅकेज देऊ पाहत आहे त्याचं स्वरूप काही लक्षात येत आहे का? त्यामध्ये लोकांच्या हातात रोखीनं पैसे देण्याचा विषय आहे का? नाही, प्रामुख्याने राज्य सरकारचा जो पॅकेज देण्याचा विचार सुरू आहे तो लघु उद्योजकांना उभं करण्यासाठी पॅकेज देण्याचा विचार सुरू आहे. कारण त्याच्या मागचं कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे. लघु उद्योग किंवा उद्योग राज्यामध्ये सुरू झाले तर लोकांची क्रयशक्ती वाढेल. आता बऱ्याच लोकांचे रोजगार गेलेले आहेत आणि यांना रोजगाराची नितांत गरज आहे. त्यामुळे या लोकांना रोजगार महाराष्ट्रातल्या लोकांना उपलब्ध होईल. कारण बरेच महाराष्ट्रातले जे मजूर परप्रांतीय आपापल्या राज्यात गेले आहेत, त्यामुळे त्या जागा रिक्त आहेत. तर या लघु उद्योजकांनी महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना त्या ठिकाणी नोकरीला ठेवावं. याच्यासाठी आधी लघु उद्योजक
लघु उद्योग सुरू झाले पाहिजेत आणि त्या दृष्टीने हे पॅकेज आहे. दोन गोष्टी आता लोकांना नितांत गरज आहे. ती एक तर लोकांचा विश्वास वाढवण्याची आणि दुसरं लोकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी. आणि लघु उद्योगांना पॅकेज देण्यामागे लोकांची क्रयशक्ती वाढवणं हा एक कदाचित कारण असू शकतं. कारण लोकांना रोजगार मिळाला तर त्यांच्या हातात पैसा मिळेल आणि पैसा आला तर ते व्यवहाराला बाहेर पडतील आणि इतर जे त्यांच्यावर अवलंबून लहान दुकानदार असतील, उद्योजक असतील, त्यांना त्यांचे व्यवहार सुरू होतील. त्यामुळे दोन्ही दृष्टीने राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विचार करावा लागणार आहे. एक तर लोकांमध्ये विश्वास निर्माण करायचा आणि दुसरी लोकांची क्रयशक्ती वाढवायची. हे आरोप प्रत्यारोप तर होतच राहतील केंद्राचे आणि राज्याचे. मात्र दोन्ही सरकारांनी खरं तर या ठिकाणी मिळून या दोन गोष्टींवरती प्रामुख्याने भर दिली पाहिजे. जी गरज आपल्याला या सगळ्या चर्चेतून प्रत्येकाच्या बोलण्यातून जाणवली ती म्हणजे विश्वास आणि क्रयशक्ती. अगदी बरोबर आहे. आणि शेतकऱ्यांच्या वतीनं राज्य सरकारला मी काही सांगतोय, खरीपाचा हंगाम आहे. अगदी 7 जून नाही, 8 जून किंवा 10 जूनच्या दरम्यान राज्यात मान्सून सक्रिय होणार आहेत. पेरण्या ह्या सुरू होत आहेत. अशा वेळी पीक कर्जाचा जो खोळंबा झालेला आहे, खास करून नवं जुनं कर्ज करणे, कर्जाचं पुनर्गठन, हे जे पीक कर्जाच्या बाबतीत मोठी समस्या ही कोरडवाहू पट्ट्यांमध्ये जाणवते आहे, त्यावरती राज्य सरकारनं या आठवड्यात उतारा काढला पाहिजे. बँकांना कठोर निर्देश दिले पाहिजेत की शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची हमी तुम्ही घेतली पाहिजे. त्यांना पीक कर्ज हे वेळेत गेलं तर ते बियाणं आणू शकतील, त्यानंतर ते पेरणी करू शकतील. कारण आता खरीपाचा हंगाम हा आज न उद्या सुरू होतोय. केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे. पुढच्या 8 दिवसात तो महाराष्ट्रात सक्रिय होतोय. शेतकरी हे पेरण्यांसाठी तयार झालेले आहेत. अशा वेळी राज्य सरकारनं कोरोना एकीकडं, त्याच्याशी निपटणं एकीकडं आणि दुसरीकडं अर्थचक्राला गती देताना सर्वसामान्य व्यवहार कसे सुरळीत होतील हे बघणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच पुनश्च हरिओम अर्थात मिशन बिगिन अगेन असं म्हणत अनलॉक 1 हा जो फेज आहे लॉकडाऊनचा, तो राज्य सरकारनंही सुरू केलेला आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.